हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांची प्रतिकारशक्ती किंवा इम्युन सिस्टीम थोडी वीक आहे, ज्यांना ॲलर्जीज पटकन होतात आणि ज्यांच्यासाठी हायजीन हीच सर्वात मोठी प्रायोरिटी आहे. त्यामुळे हॉटेलचं स्टार रेटिंग कितीही असलं तरी हायजीन बाबतीत आंधळा विश्वास ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे कोणत्याही हॉटेल रूममध्ये चेक इन केल्यानंतर ही 10 कामं तुम्ही लगेच करा. पहिलं आहे कप्स, ग्लासेस आणि टी केटलची स्वच्छता तुम्ही कशी कराल किंवा ते हायजिनिक कसे कराल. तर सर्वात आधी केटल आरो पाण्यानं धुवून घ्या. नंतर 2 ग्लास आरो पाणी भरून बॉईल करा आणि हे गरम पाणी वापरून कप आणि ग्लास सावधपणे धुवा. पाणी गरम असतं त्यामुळे अगदी सावधपणे ही गोष्ट करायची आहे. तुम्ही साधी गोष्ट करू शकता. ते पाणी घेऊन ते नॉर्मली 2 कप 2 ग्लास असतात, त्यात ते गरम पाणी भरून 1-2 मिनटं ठेवा आणि नंतर ते फेकून द्या. हॉट वॉटर म्हणजे सिंपल पण इफेक्टिव्ह डिसइन्फेक्टंट. आता महत्त्वाचं आहे टॉयलेट कम बाथरूम हायजीन. सगळ्यांना याची काळजी असते की हे टॉयलेट आणि बाथरूम हायजिनिक आहे का, स्वच्छ आहे का, यातनं मला इन्फेक्शन काय होईल का. तर साधं करायचं आहे, गेल्यानंतर 1 बादली भरून बऱ्यापैकी गरम पाणी घ्या. काळजी घ्या, पाणी खूप गरम असतं. प्लास्टिकचा मग वापरा आणि मग ते गरम पाणी हळूहळू, अगदी हळू, ते तुमच्या अंगावर उडणार नाही एवढी काळजी घेऊन टॉयलेट सीट आणि कमोडवर सावकाश होता. सेम थिंग तुम्ही वॉश बेसिनवरती करा. नंतर पुन्हा 1 बादली गरम पाणी भरून शक्य असेल तर बाथरूमच्या दरवाजात उभं राहून मग बाथरूमच्या फ्लोअरवरती ओता. हे गरम पाणी त्या फ्लोअरवर पसरलं तर तो फ्लोअर पण बऱ्यापैकी स्वच्छ होऊन जाईल आणि 5 मिनिटात एक बेसिक सॅनिटायझेशन आपण पूर्ण करू शकू. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण ज्या बेडवरती झोपतो त्याचं हायजीनचं काय. तर ह्यासाठी थोडे जरा कष्ट घ्यायला लागतील. आपण आपल्याबरोबर कायम 2 पातळ असे बेडशीट्स आणि 2 कॉटन टॉवेल्स नक्की बाळगू शकतो. हे जे 2 थिन किंवा पातळ बेडशीट आहेत त्यातलं एक तुम्ही बेडवर टाकायचं आहे आणि दुसरं तुम्ही ब्लँकेटच्या आतून स्वतःवर घ्यायचं आहे. कारण ब्लँकेट्स हे किती दिवसांनी धुतलेले आहे हे सांगता येत नाही. आणि अजून एक महत्त्वाचं, जे 2 कॉटन टॉवेल आहेत पातळ, आपण पंचे असं म्हणतो तसे, किंवा नॅपकिन्स नक्की ठेवा आणि आपला चेहरा नेहमी स्वतःच्या टॉवेलनेच पुसा. हॉटेलचा टॉवेल तुम्ही वापरू शकता, मानेच्या खालच्या बॉडीसाठी वापरू शकता, पण चेहऱ्यासाठी मात्र स्वतःचाच टॉवेल सेफेस्ट. चौथी गोष्ट आहे, ब्रश करताना फक्त आरो किंवा बॉटल्ड वॉटर वापरा. कारण हॉटेलांचे जे काही ओव्हरहेड टँक्स असतात, ज्यांचं पाणी आपल्याला बाथरूममध्ये येतं, ते कधी साफ झालेत, कसे साफ झालेत हे आपल्याला काहीही माहिती नसतं. त्यामुळे हे पाणी आपण वॉश बेसिनमध्ये ब्रश करताना तोंडात घेतो, ते तोंडात राहतं, कधी कधी आत जातं. त्यामुळे तोंडात जाणारं पाणी नेहमी सेफ असलं पाहिजे आणि त्यासाठी ही प्रिकॉशन घ्या की तुम्ही ब्रश करून झाला किंवा तुम्हाला तोंड गुळणी करायची असली तर तुम्ही जे हॉटेलने प्रोव्हाइड केलेलं आरो वॉटर वापरा किंवा मग जे काही बॉटल्ड वॉटर असेल ते वापरा. 5वी गोष्ट आहे व्हेंटिलेशन. आपण रूममध्ये गेल्या पहिल्यांदा त्याच्या खिडक्या उघडा. फॅन फुल स्पीडवरती 5 मिनटं चालू ठेवा. आतली जी शिडी किंवा स्टेल एअर आपण जी म्हणतो ती बाहेर जाईल, फ्रेश एअर आत येईल आणि मगच AC सुरू करा. यानं प्रॉपर ते आतल्या एअरची क्वालिटी चांगली राहील. 6वं आहे पिलो कवर्स स्वतःचे वापरा. हो, आपण ज्याच्यावरती डोकं ठेवून झोपतो 7-8 तास त्या हॉटेलमध्ये, त्या पिलोच्या हायजीनचं काय. तर ती काळजी घेण्यासाठी आपण एक थोडे ओव्हरसाइज्ड पिलो कवर्स घ्या. ते काय आपण घरात काही लावणार नाही आणि हॉटेलमध्ये पिलोची साईज काय असेल आपल्याला माहीत नसते. त्यामुळे थोडेसे ओव्हरसाइज्ड असे पिलो कवर्स तुम्ही बरोबर बाळगा किंवा मग सरळ कॉटन टॉवेल तुम्ही अजून एक्स्ट्रा कॅरी करा आणि ते पिलोवरती घाला किंवा ठेवा. कारण आपण 6 ते 8 तास डोकं तिथे ठेवणार आहोत, त्यामुळे ही काळजी घेणं पण मस्ट आहे. 7वं टूथब्रश किंवा बाकी जे काही आपल्या टॉयलेटरीज असतात, तुमचं टंग क्लीनर असेल किंवा काही असेल तर ते बाथरूममध्ये ठेवू नका. बाथरूममध्ये जर्म काउंट हा जास्त असतो. त्यामुळे ब्रश, टंग क्लीनर किंवा इतर जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या हॉटेलच्या मेन रूममध्ये एका कॉर्नरमध्ये ग्लासमध्ये ठेवा.
आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण समजा एखाद्या पर्यटन स्थळी असेल, दिवसभर बाहेर असतो, समजा गोव्यासारख्या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त असते, त्यामुळे आपण जे काही शूज आहेत, सॉक्स आहेत, त्यात घाम साचलेला असतो आणि मग हे फुटवेअर किंवा शूज, चप्पल आपण रूममध्ये आणून ठेवली तर ती रूममध्ये त्याचाही वासही पसरू शकतो, ते हायजिनिक पण नाही. त्यामुळे जर रूम क्लीन ठेवण्यासाठी आपले बूट, चपला बाहेर ठेवणं उत्तम. त्या हॉटेलची पॉलिसी जर असेल की तुम्ही असं बाहेर काही ठेवू शकत नसाल तर त्या केसमध्येच आत ठेवा, अदरवाईज ते बाहेर ठेवलेलं कधीही चांगलं, आतल्या हवेची क्वालिटी चांगली राहील. नववी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले जे अंडर गारमेंट्स आहेत ते गरम पाण्यात 3 ते 5 मिनटं भिजू द्या आणि मग पिळून ते तुम्ही तिथे जिथे कुठे वाळायची सोय असेल तिथे टाका. कारण एक्स्ट्रा पेअर्स कॅरी करणं कधीही चांगलं, म्हणजे ती धुवायची गरज पडत नाही. पण एक्स्ट्रा पेअर्स नसतील तर 5 मिनटं हे गरम पाण्यात भिजवला आणि मग ते पिळून घेतलं की तुमची ते अंडर गारमेंट्स हे बऱ्यापैकी स्वच्छ होतात. हा एक सिंपल हायजेनिक हॅक तुम्ही वापरू शकता. 10वी गोष्ट आहे, आपण आपल्याबरोबर प्लास्टिकचे झिप पाउचेस ठेवू शकतो. 3 ते 5 झिप पाउचेस ठेवा. मीडियम साईजचे काही 2 आणि मोठ्या साईजचे 3. हे कशासाठी वापरायचे तर आपण जे वापरलेले कपडे आहेत आणि जे धुवायचे नाही आहेत त्याच्यासाठी एक पाऊच वापरा. आपले जे ओले कपडे आहेत, समजा आपण 4-5 दिवसाच्या टूरवरती आहे आणि आपल्याला लगेचच चेकआउट करायचं आहे, त्यामुळे मग सकाळी आंघोळ केल्यानंतरचे जे अंडर गारमेंट्स आहेत वेट, जे ओले, तर ते ठेवण्यासाठी आपल्याला हे झिप पाउचेस उपयोगी येतात. आणि क्लीन क्लोथ्स म्हणजे आपली जे स्वच्छ कपडे आहेत ते पण वेगळे राहू शकतात, यांचीच एकत्र अशी मिसळ होणार नाही. त्यामुळे मिक्सअप आपण अशा प्रकारे टाळू शकतो. आणि एक गोष्ट इथे आता स्पष्ट सांगायची गरज आहे की बहुतेक हॉटेल्स योग्य काळजी घेतात. जे मोठमोठे ब्रँड आहेत किंवा जे चांगले हॉटेल्स आहेत ते स्टँडर्ड हायजेनिक प्रोटोकॉल्स फॉलो करतात. पण काही वेळा हेवी रशमुळे चेकआउट आणि नेक्स्ट चेक इन मधला वेळ कमी मिळतो. म्हणजे जेव्हा टुरिस्ट सीझन असतो तेव्हा ह्यातला वेळ कमी मिळतो, कधी कधी स्टाफ कमी असतो, कधी क्लिनिंगला पुरेसा वेळ मिळत नाही किंवा काही बजेट हॉटेल्सकडं तेवढी सुविधा नसते. म्हणूनच हा व्हिडिओ काही कुणावर टीका करायची नाही आहे, तर फक्त आपली आरोग्याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे, प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. मंडळी, ट्रॅव्हल स्मार्ट म्हणजे फक्त बुकिंग स्मार्ट नाही. म्हणजे आपण ॲपवरती जाऊन बुक केलं, त्याचे फोटो पाहिले, रेटिंग पाहिलं आणि बुक केलं, हे तर आहेच आहे, म्हणजे ह्या गोष्टी आहेच आहे. पण कधी कधी बऱ्याच वेळा त्यात तफावत आढळते. ॲक्च्युअल हॉटेलमध्ये गेल्यानंतर कळतं त्याची काय क्वालिटी आहे. त्यामुळे आपण हायजीन स्मार्ट असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे वीक इम्युनिटी असो किंवा स्ट्रॉंग बॉडी, प्रिव्हेन्शन नेहमी ट्रीटमेंटपेक्षा स्वस्त आणि सुरक्षित असतं. म्हणजे या व्हिडिओतले विचार तुम्हाला पटले असल्यास हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपण पर्यटनासाठी जात असतो, देवदर्शनासाठी जात असतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये राहायची वेळ येते आणि बऱ्याच लोकांना, खास करून स्त्रियांना, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात जर ते हॉटेल हायजिनिक नसेल, हॉटेलची रूम हायजिनिक नसेल. तुम्ही असं काही करता का, किंवा हे जे काही 10 पॉईंट सांगितले यातले तुम्ही काही अवलंबता का, किंवा ह्याच्या वेगळं काही तुम्ही करत असाल तर ते नक्की कमेंट करून सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.